नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, शिक्षण विभागाकडून आपल्याला युडाइस प्लस मध्ये एक मोबाईल ऍप डाउनलोड करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या शाळेची जी माहिती आहे, लोकेशन वगैरे ते अपडेट करायचं आहे. तर मित्रांनो, युडाइस प्लस GIS कॅप्चर मोबाईल ऍप हे जे ऍप आहे हे आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला शाळेची जी माहिती आहे ती अपडेट करायची आहे. तर ते संपूर्ण ऍप वगैरे आपण डाउनलोड कसं करायचं, त्याला ऍक्टिव्ह कसं करायचं आणि त्यामध्ये शाळेची माहिती कशी अपडेट करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर नमस्कार, मी राज मेश्राम, marathishara.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. युडाइस प्लस GIS कॅप्चर मोबाईल ऍप युडाइस प्लस मध्ये शाळा स्तर करायची संपूर्ण जे प्रोसेस असणार आहे ते लाईव्ह डेमो सहित आपण पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, सुरुवातीपासून सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला युडाइस प्लस GIS मोबाईल ॲप जे आहे ते सुरुवातीपासून डाउनलोड कसं करायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचे जे फोटो आहे ते कॅप्चर कसे करायचे आहे याची संपूर्ण माहिती बघू. तर बघा, इथे आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि इथे आपल्याला ते जे ॲप असणार आहे ते अगोदर डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी सर्च करून घेतो युडाइस प्लस GIS कॅप्चर ॲप म्हणून. मित्रांनो बघा, इथे आपल्याला हे जे ॲप दिसत आहे युडाइस प्लस GIS कॅप्चर म्हणून, हे जे ॲप आहे हे आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचा लोगो अशा पद्धतीचा असणार आहे आणि हे जे ॲप आहे हे आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. तर बघा, इन्स्टॉलवर मी आता क्लिक करतो आणि त्यानंतर आपण याला इन्स्टॉल करून घेणार आहोत. तर जवळपास 14.32 MBचं हे ॲप असणार आहे आणि हे अगदी सहजपणे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होणार आहे. तर बघा, इन्स्टॉलेशन सुरू आहे आणि लवकरच ते इन्स्टॉल होणार आहे. तर मित्रांनो बघा, आपल्या मोबाईलमध्ये हे जे ॲप आहे हे इन्स्टॉल झालेलं आहे. याला आता आपण इथून ओपन करून घेणार आहोत. तर याला ओपनवर क्लिक केल्यानंतर आता हे अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. तर बघा, युडाइस प्लस अशा पद्धतीने ते येणार आहे. GIS कॅप्चर म्हणून, वेलकम म्हणून ते आलेलं आहे. आता मित्रांनो, इथे आपल्याला आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला युजरनेम आपला ID असणार आहे, आपला शाळेचा जो युडाइस क्रमांक असणार आहे तो असणार आहे आणि पासवर्ड आपल्याला आपला जो काही युडाइसचा पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघा, इथे मी माझ्या शाळेचा ID आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे. ID आपला युडाइस क्रमांक असणार आहे, पासवर्ड आपला जो आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे रिमेंबर मी असं केलं तरी चालणार आहे किंवा नाही केलं तरी चालणार आहे. तर बघा, रिमेंबर मी म्हणजे नंतर परत हा पासवर्ड टाकायची गरज नाही पडणार आहे. तर बघा, हे सर्व केल्यानंतर आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. हे जे ॲप आहे मित्रांनो आता ओपन झालेलं आहे. इथे आपल्याला स्कूल डिटेल्स दिसणार आहे, राज्य, डिस्ट्रिक्ट आणि तालुका दिसणार आहे आणि त्यानंतर शाळेचं नाव असणार आहे. त्यानंतर शाळेचा युडाइस क्रमांक दिसणार आहे, प्री प्रायमरी नॉट अप्लिकेबल म्हणून आहे, क्लासेस 1 ते 7 आहे. तर बघा, प्रायमरी विथ अप्पर प्रायमरी कॅटेगरीमध्ये असणार आहे आमची शाळा. हे ॲड्रेस इथे खाली असणार आहे शाळेचा आणि त्यानंतर बघा, कॅप्चर पेंडिंग म्हणून आलेलं आहे कारण अजूनपर्यंत ते कॅप्चर आपण करायचं आहे त्याला. तर त्यानंतर मित्रांनो बघा, यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, अगदी सिंपल असं हे ॲप आहे. आता आपण लॉग इन करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला कॅप्चर लोकेशन करायचं आहे. तर यावर आपल्याला अगोदर क्लिक करावं लागणार आहे. आपल्याला पहिले जे आपल्या शाळेचं लोकेशन असणार आहे ते आपल्याला इथे कॅप्चर करायचं आहे. तर त्यासाठी कॅप्चर लोकेशनवर आपण क्लिक करणार. तर बघा, इन्स्ट्रक्शन फॉर लोकेशन म्हणून आलेलं आहे, याला सिम्पली ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जे लोकेशनचं परमिशन असते ते द्यावी लागणार आहे. तर बघा, व्हाईल युजिंग द ॲप अशी हे परमिशन मी इथे देऊन देतो आणि आता फेथिंग लोकेशन होणार आहे. तर याला मित्रांनो जेव्हा आपण आपल्या शाळेमध्ये असणार आहोत तेव्हा ते लोकेशन इथे दिसणार आहे, त्यामुळे याला सिम्पली आपल्याला अपडेटवर क्लिक करून घ्यायचं आहे. अपडेटवर क्लिक केल्यानंतर बघा, आता तिथे आपल्या शाळेचं जे ॲटिट्यूड लँग्विट्यूड आहे ते तिथे आलेलं आहे. तर बघा, माझ्या शाळेचं आता तिथे आलेलं आहे. आता मित्रांनो सिम्पली काय करायचं आहे, आपल्याला चेंज करायचं असेल तर चेंज लोकेशनवर क्लिक करून आपण जर आपली जागा बदललेली असेल तर तिथून आपल्याला ती जागा वगैरे बदलून घ्यायची आहे. तर आता इथे आपल्याला जे 4 फोटो कॅप्चर करायचे आहे त्यासाठी बघा, इथे आपल्याला खाली जे आहेत 4 बटन आहे, कॅप्चर इमेज 1, कॅप्चर इमेज 2, कॅप्चर इमेज 3 आणि कॅप्चर इमेज 4. आता आपण इथे जे इमेज आहे ते आपल्याला कॅप्चर करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी पहिली जी इमेज असणार आहे तर त्यावर मी क्लिक करून घेतो. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, इन्स्ट्रक्शन फॉर इमेज 1. तर इथे बघा, कॅप्चर स्कूल मेन गेट शोविंग द स्कूल नेम क्लिअरली. तर इथे शाळेचं आपलं जे नाव आहे ते क्लिअर येणार आहे. अशा पद्धतीचा आपल्याला फोटो घ्यायचा आहे. तर बघा, त्यावर मी क्लिक करतो आणि आता इथे परमिशन द्यावी लागणार आहे आणि आता इथे बघा, शाळेचा जो फोटो असणार आहे
तो आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर मित्रांनो बघा, इथे मी फोटो क्लिक केलेला आहे माझ्या शाळेचा. आता इथे राईट मार्क जे असणार आहे खाली त्यावर क्लिक करायचं आहे. तर त्यावर मी क्लिक करून घेतो आणि बघा इथे अशा पद्धतीचा आलेला आहे. वर आता राईट मार्क आहे त्यावर आपण क्लिक करणार आणि हा जो पहिला फोटो आहे मित्रांनो हा आलेला आहे, याला सिम्पली ओके करायचं आहे. तर बघा पहिला फोटो आलेला आहे. आता कॅप्चर इमेज 2 जे आहे यावर आपण क्लिक करणार. इथे बघा कॅप्चर फ्रंट व्ह्यू ऑफ मेन स्कूल बिल्डिंग विथ द स्कूल नेम क्लिअरली विजिबल. तर इथे सुद्धा शाळेचं नाव आपलं क्लिअरली आलं पाहिजे अशा पद्धतीचा तिथे फोटो घ्यायचा आहे. तर बघा मी आता थोडा अँगल बदलून दुसरा फोटो घेणार आहे इथे अशा पद्धतीने. तर बघा इथे आमच्या शाळेचा हा जो तर बघा इथे आता शाळेचा क्लिअरली फोटो इथे मी घेत आहे आणि इथे बघा खाली राईट मार्क आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर वर आपल्याला एक राईट मार्क येणार आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा याला ओके करून घ्यायचं आहे. तर दुसरा फोटोसुद्धा मित्रांनो इथे आलेला आहे. आता कॅप्चर इमेज 3 म्हणून आहे, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा कॅप्चर अनदर स्कूल बिल्डिंग अ डिफरंट अँगल ऑफ मेन बिल्डिंग आर द हेडमास्टर रूम इफ सिंगल बिल्डिंग. जर सिंगल बिल्डिंग असेल मित्रांनो तर आपल्याला तिथे जे मुख्याध्यापकाचं कार्यालय असणार आहे ते तिथे आलेलं पाहिजे. किंवा जर मोठी शाळा असेल तर 2-3 बिल्डिंगा जर असेल तर तिथे आपल्याला दुसऱ्या बिल्डिंगचा फोटो घ्यायचा आहे. तर बघा आता आमच्याकडे 2-3 बिल्डिंग आहे इथे, तर मी दुसरा एक फोटो घेतो तिथे अशा पद्धतीने. मित्रांनो दुसरी एक बिल्डिंग आहे तो फोटो मी इथे कॅप्चर करणार आहे. याला राईट मार्क करणार आणि त्यानंतर बघा हा फोटोसुद्धा आलेला आहे. वर राईट मार्कवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे, याला ओके करायचं आहे. तर बघा तिसरा फोटोसुद्धा इथे अपलोड झालेला आहे. आता चौथा जो फोटो आहे कॅप्चर इमेज 4 यावर आता आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर बघा कॅप्चर अ क्लासरूम आर प्ले ग्राउंड इनसाइड द स्कूल. कॅप्चर अ क्लासरूम आर प्ले ग्राउंड इनसाइड द स्कूल. तर मित्रांनो यामध्ये आपल्याला शाळेचा जो ग्राउंड असणार आहे त्याचा एक फोटो घ्यायचा आहे किंवा मग जो वर्ग असणार आहे आपला विद्यार्थी बसलेला तो एक फोटो घेता येणार आहे. तर बघा मी एक आता जो ग्राउंड असणार आहे त्याचा एक फोटो इथे कॅप्चर करणार आहे. सिम्पली करणार आपण आणि इथे हा जो फोटो आहे हा घेणार अशा पद्धतीने. बघा मित्रांनो इथे राईट मार्कवर क्लिक करून घ्यायचा आहे आणि हा जो फोटो आहे वर जे राईट मार्क आहे यावर आपण परत क्लिक करणार आणि इथे बघा चौथा जो फोटो आहे तो आलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा इथे 4 जो फोटो आहे शाळेचे ते आपण कॅप्चर करून घेतलेले आहे. आता इथे हे सर्च होत आहे आणि हे जाणार आहे आता अप्रुव्हलसाठी. तर मित्रांनो बघा आपले संपूर्ण फोटो जे आहे ते आलेले आहे आणि तिथे इमेज सक्सेसफुली अपडेटेड म्हणून तिथे मेसेज आलेला आहे. तर बघा आता हे जे फोटो असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे आणि इथे आता 4ही फोटो आपल्याला इथे दिसत आहे असे. आणि बघा इथे पेंडिंग फॉर अप्रुव्हल म्हणून आलेलं आहे. आता हे मित्रांनो डिस्ट्रिक्ट लॉगिनवर जाणार आहे आणि तिथून आपलं हे जे आहे हे अप्रुव्हल होणार आहे हे फोटो, तेव्हा इथे अप्रुव्हलचं साईन येणार आहे. तर सध्या मित्रांनो आपल्या शाळेच्या लॉगिनवरून आपल्याला फक्त हे जे फोटो आहे युडाईस प्लस GIS कॅप्चर मोबाईल ॲपमध्ये हे फक्त फोटो जे आहे ते अपडेट करायचे होते कॅप्चर करून आणि ते जे अप्रुव्हल आहे ते जिल्हा लॉगिनवरून होणार होतं. तर शाळा लॉगिनवरून आपल्याला एवढंच काम आहे आणि कसं करायचं हे आपल्याला लक्षात आलेलं असेल. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.